व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम देवगड. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरलसमध्ये परत एकदा स्वागत आहे. सो आत्ताचे आय गेस काहीतरी 8:30 वाजलेले आहेत आता, आणि आता आपण निघणार आहोत देवबागसाठी. देवबागच्या आधी अजून एक मंदिर आहे जे मला करायचं आहे, जे देवगडमध्येच आहे. तर आपण ते करणार आणि मग देवबागसाठी निघणार. त्याच्या आधी जरा नाश्ता करूया. तर बघा आज नाश्ता माझ्याकडे काय आलेला आहे. तर आंबोळी आणि चटणी आलेली आहे. तर आपण आंबोळी चटणी खाऊया, चहा पिऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सो व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे 9:15 वाजलेत आणि आता आपण निघत आहोत पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या इथे. तर चला आता आपण डायरेक्ट गाडीवरतीच भेटूया आणि आपली जर्नी चालू करूया. मग तिकडून रिटर्न येताना मग आपण परत सगळं सामान लोड करून आपण देवबागसाठी निघतो आहे. तो चलो. Okay guys, so let's start our journey. We are going to Pokharbhav Siddhivinayak Ganesh Mandir. तर it's showing 11 kilometers. चला, एक चांगला असा सूर्योदयही झालेला आहे आणि आपल्या नवीन ट्रिपचा पण सूर्योदय झालेला आहे देवबागसाठी. पण देवबागला जरा वेळ आहे, आपण आरामात निघत आहे कारण देवबाग जास्त लांब नाही आहे. तुम्हाला आशा आहे की तुम्हाला आत्तापर्यंतचे ब्लॉग सगळे आवडत आहेत. ठीक आहे, लाईक मी बोलू शकतो पर्सनली, हा माझा एक्सपिरियन्स आहे. आत्ताच मोठं ब्लॉगिंग चालू केली आहे, तर तर एक्सपिरियन्स नाही आहे बोलण्याचा किंवा अजून दुसऱ्या गोष्टींचा. पण एवढं पण आहे की डे बाय डे जरा इम्प्रूव्हमेंट होत आहे माझी. सो इट्स गुड फॉर मी आणि गुड फॉर यू गाईज ऑल्सो, कारण तुम्हाला पण जरा चांगला कंटेंट ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल. सो या मला जरासा वेळ द्या. वेळ तर लागेल हलकासा, पण प्रोबॅबली 10-20 आहे की स्पीडर्स नंतर मी लिटल बिट जरा प्रोफेशनल होईल. तर बघूया आता कशी ही पुढे आपली जर्नी जाते, कशी होते. ओके, आणि आपलं नेक्स्ट ट्रिपचं बोलणं झालं तर आता देवबागसाठी निघणार आहे मी. लाईक हाय डेस्टिनेशन होऊन मग सगळी परत गाडी लोड करून. तर सध्या तरी एकच दिवसासाठीच आहे देवबागला. मला काही कल्पना नाही आहे देवबागमध्ये आपल्याला कुठे काय अजून गोष्टी बघायला मिळतील. खूप साऱ्या बघितल्या मी, तिकडच्या आयटनरीज पण बनवलेली होती, पण लाईक ओके वाटली. त्याच्यामध्ये तर आपलं एक सर्वात बेस्ट आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग फोर्ट कंपल्सरी आहे. हे ते नाही केलं तर मग कायच मजा आहे. कमान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. आणि पहिली गोष्ट तिकडे एक सरप्राईज करणारी गोष्ट आहे की तिकडे चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. मला त्याच्यासाठी जायचं आहे, पण सध्या तरी मी हे नजारे एन्जॉय करतोय. हे ट्विस्ट टर्न्स, इकडचं वातावरण, इकडचं नेचर. हे बघा, आता सध्या सगळीकडे सोनेरी चादर पसरलेली आहे. पण कमाल गोष्ट आहे की ना, रस्ते असे असतील ना आणि आजूबाजूला एवढे चांगल्या गोष्टी बघण्यासारख्या, ती जर्नी ना आपोआप म्हणजे कधी संपते ना समजून येत नाही. मला तर कळूनच नाही येणार अरे आपण पोचलो सिरियसली असं. कमाल ना. फक्त एक गोष्ट माझी मिस झालेली आहे की देवगडमध्ये रापण महोत्सव चालू झाला. नाही, हे रापण महोत्सव 11 नोव्हेंबरपर्यंत असतं. तर आता आपल्याला या वर्षीचा चान्स मिस झाला. पण परत कधी नोव्हेंबरमध्ये कोकण झालं किंवा देवगडमध्ये येणं झालं तर त्यावेळेला ही गोष्ट मी मिस नाही करणार, हे तेवढंच नक्की. आणि तुम्ही बघू शकतात आलेलो आहात आपण सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरबाव इथे. बघूया जर इकडेच लावून ठेवतो पार्किंग तात्पुरतं. ओके, आपण पोचलो आहे. तुम्ही बघू शकता हे असं मंदिर आहे आपलं. आणि लाली बघा, दर्शन घेते सर गणपती बाप्पाचं.
हा इकडे एक सरप्राईज आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यांना सुखी ठेव आणि समृद्ध ठेव. हा तुम्ही बघू शकता तिकडे झाडं बघा आणि फुलं. ही वेगळीच फुलं दिसत आहेत जरा, कधी बघायला मला मिळाली नाहीत. बोलत असतील मी कुठे उतरतोय. एक सुंदर जागेवरती मी उतरतोय. हे बघा मला दिसेल हळूहळू. हा रस्ता खाली उतरतोय. वल्ला तर असं आहे आपलं पोखरगाव गणपतीचं मंदिर. तुम्ही बघू शकता तिकडे. ओढा वाहतोय. हे बघा कमालीचं दृश्य. तिथे आपण पावसाळ्यात नाही आहोत. पावसाळ्याच्या वेळेला तर आपण एकदम धुडीने वाहत असतो. सही ना. आणि हे बघा ओढा. असा आहे ओढा. पुढे कितपर्यंत जातो मला कल्पना नाही आहे, पण आपण जरा पुढे जाऊन बघूया. हां एवढा आलो आहे तर एक अंडर वॉटर शॉट करूया. चला तुम्हाला अंडर वॉटर दाखवतो. सो झालं आहे. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? ठीक आहे, खूप शॉर्ट टूर होती. एवढं काय जास्त मी दाखवलं नाही, म्हणजे काय नाहीच, म्हणजे लाईक एवढीच गोष्ट होती. छान ओढा होता खालच्या बाजूला आणि छान वाटत होतं. आता देवबागसाठी आपण निघूया. चलो. अशा प्रकारे मंदिर करून झालं आहे माझं. तर आता जे वाजलेले आहेत 9:15. तर आता आपण काय करूया, चेकआउट करूया हॉटेलमधून आणि देवबागसाठी निघूया. तर तुम्हाला आता डायरेक्ट मी गाडीवरतीच भेटतो देवबागच्या चेने जाताना. चलो. चला तर गाईज निघूया. अशा प्रकारे इकडे प्रॉपर्टीमध्ये या प्रॉपर्टीमध्ये आज मी राहायला होतो. ग्रीन व्हिला रिसॉर्ट छान होती, खूप अफोर्डेबल होती आणि इकडचे काका पण तेवढेच चांगले आहेत. तर आता आपण निघूया मालवणसाठी.
चले, जय बजरंगबली। यस, चलो फिर निकलते फॉर मालवण। अरे चला, किती किलोमीटर आहे? एक्झॅक्ट 50 किलोमीटर दाखवत आहे मला मालवण, जिकडे माझा स्टे आहे। चलो फिर आता जरा पुढेच भेटूया, व्यवस्थित चांगल्या रस्त्यावरती, मोकळ्या रस्त्यावरती। खरं बघायला गेलं ना, ही जी माझी कोकण कोस्टवाली ट्रिप आहे ना, एवढी छान जात आहे ना, कारण मला इकडे खूप छान अनुभव मिळालेत इन द सेन्स झालेत। म्हणजे हे कदाचित मी ग्रुपबरोबर असलो असतो तर कदाचित मला मिळाले नसते। हे नवीन अनुभव आहेत। म्हणजे इकडे जेव्हापासून मी एंट्री केली कोकणात, म्हणजे तुम्ही बोलू शकतात फ्रॉम दिघी पासून, लोक एवढी चांगली आहेत ना, ते विचारतात अरे एकटाच चाललायस, कसं बाबा जमतं, किंवा सांभाळून जा। एवढं कळालं नाही, लोक एवढे उत्साहाने बोलायला येतात आणि एवढं बोलून जातात ना की त्यांच्याशी बोलायला खूप छान वाटतं। म्हणजे बघा ना, 2-3 मिनटाची ओळख असते फक्त ती, किंवा 5 मिनटाचं कन्व्हर्सेशन होतं, पण जे बोलण्यात मजा येते ना त्यांच्याबरोबर, एक वेगळाच एक्सपिरियन्स घेऊन जातो। तर ही गोष्ट मी आज शिकलोय। सो आय एम ब्लेस्ड की मी ही ट्रिप काढली, एकटा आलो आणि या गोष्टी मला कळल्या, शिकलो, आणि पुढे जाऊन अजून काय मला अजून शिकायला मिळेल नवीन, त्याच्यासाठी पण मी एक्सायटेड आहे जरासा। सो यस, खूप छान आहेत। म्हणजे इकडची लोक असून दे, कोकणातल्या साईडची किंवा मुंबई, नवी मुंबईतली लोक देखील, ते पण एवढे उत्सुकतेने बोलतात ना, किंवा विचारपूस करतात ना, छान वाटतं त्यांच्याशी बोलायला। चलो आता पोहोचलं झालं आहे, 1 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे। हा, हे बघा, जवळच 1 किलोमीटरच्या जवळच एक व्ह्यू मिळाला चांगला छोटूसा। चलो, हे जास्त लांब नव्हतं, लगेच पोचलो। तासाभरात नाही बोलू शकत, कारण मध्ये मध्ये फोटोज व्हिडिओज वेळ जात होता, पण यस 1.5 तासामध्ये पोचलो बोलू शकतो। स्टे जास्त लांब नाही, आता 1 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे। मच्छी जाळी मिळतील, हो मच्छी जाळी। ओके चलो, 700 मीटर्स टू गो। छोटी छोटी दुकानं इकडे लागली आता। हो, प्रतीक स्पोर्ट्स मालवण, क्या बात है, मेरा नाम आ गया। छान वाटतं ना असं आपल्या नावाचं कुठलं दुकान किंवा हॉटेल दिसतं ना, सगळे बोलतात शिवन सरनेमचं पण, हो भाई तेरी प्रॉपर्टी आहे क्या, सही है, मजा आहे, तू बहुत बड़ा है आदमी आहे असं। आणि आपल्याला वाटतं अरे मेरे नाम काय। हे एकदम अशा मध्येच, यांना कोणाचीच परवा नाही, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतच आहोत, हे असं आहे। चला, आय गेस माझ्या मॅपमध्ये हे झालं, मी मिस केलं वाटतं। आधीचा लेफ्ट घ्यायचा होता, तो मी नाही घेतला, मग आता पुढून लेफ्ट दाखवतो। हां, काय छोटीशी गल्ली आहे बघा, पण सुंदर दिसते ना। इकडून राईट, थांबा बाबा, गाड्या बिड्या बघा। कधी कधी रस्ते चुकलेत ना तर चांगलंही घडतं कधी कधी। हे बघा ना, छोटासा रस्ता मिळाला आहे, सुंदर दिसतोय। जस्ट चेक इन केलं आहे
तुम्हाला रूम दाखवतो मी, तेव्हा तुम्ही बाहेरचा पण व्ह्यू जरा बघा कसा आहे. तर हे असा काहीतरी व्ह्यू आहे बाहेरून, आणि ही माझी रूम. प्रशस्त आहे म्हणा. हे बघा सही आहे. चला मग आता काय करूया, आपण पटकन फ्रेश होऊया, जरा असं चेंज करून सिंधुदुर्गासाठी निघूया. त्याच्याआधी जरा खाऊन घेऊया, पण मला पण जराशी भूक लागली. तर काहीतरी खातो आणि निघतो. चला.